नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत आज देवगड तालुक्यातील नावनकोंड धबधब्यामध्ये। त्या वाटेला आहे मी, इथे माझ्या बॅक साईडला बघताय तो रस्ता म्हणजे तळवडे गावात जातो आणि जाता आता उत्तरावरतीच नावनकोंड म्हणून धबधबा आहे। तर हा धबधबा आहे तो देवगड तालुक्यामधील तळे बाजार इथून एकदम 15 मिनिटाच्या अंतरावरती। सो आता आपण जाऊयात। माझ्यासोबत आज विशाल आहे, बऱ्याच दिवसांनी मुंबईला गेला होता तो त्याच्या शालेय ट्रेनिंगसाठी कॉलेजमधल्या त्याचा ट्रेनिंग होतं, त्यासाठी तो मुंबईला होता 1 महिनाभर तरी, त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हता। तर आज आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे माझा भाऊ विशाल। मोर दाखवतो, मोर चला मोर दाखवतो। आज व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि आपण आज नावनकोटचा धबधबा बघणार आहोत। तर या धबधब्यामध्ये आज आपण काय भिजणार नाही आहोत, फक्त मोर बघणार आहोत। एकाची चला मोरची। तर बघूयात, आज रविवार आहे, रविवारची वेळ आहे आणि बऱ्याच धबधब्यामध्ये आता पावसाची वेळ असल्यामुळे गर्दी असतेच। तर बघूयात आज कसं काय ते। सो चला लेट्स गो, वेळ न घालवता जाऊयात आपण धबधब्याच्या दिशेला। हा पाठीमागे बघताय ना रस्ता, सरळ जातो आपल्या धबधब्याकडे। नावनकोंड धबधबा असा देवगडातला फेमस धबधबा आहे। चला वेळ न घालवता दाखवतो तुम्हाला धबधबा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। चला, लोकांचे काय तोंडाकडे बघतात की जणू काय मी इंद्राची अप्सरा। बाईक घेऊन आणि उन्हा पावसातून फिरणं म्हणजे बाईक कठीण आहे, काम जमत नाही घेऊ असं मग हातात ना। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता धबधबा जिथून खाली पडतो तिथून रस्त्याच्या वरून तो धबधबा दिसतोय आणि जे इथे वरती जे कातळ आहेत ना, ते सगळं पाणी मिळून खाली येतं आणि त्याचा मेन असा मोठा धबधबा होतो। आणि ह्याच म्हणजे धबधबा जो खाली आहे ना, त्याच्या वरच्या साईडला पूर्ण नाही, इकडे हा पूर्ण कातळ भाग आहे आणि इथून आपल्याला दिसतो धबधबा। हा बघा, हा पूल आहे, हा रस्ता आहे खाली आणि इथून की नाही बघा असा सरळ खाली इथे धबधबा दिसतो। हे जे सर्व पाणी जातं आहे ना इथून, आणि तोच पुढे जाऊन झाला नावनकोंड धबधबा। तर इथे ना खाली जातं ना थोडंसं रिस्क आहे, पण आपण डायरेक्ट खाली जाऊ, गाडी खाली लावायला पण आहे, इथून जाऊ शकतो इथून। तर मंडळी, आपण गाडी लावली आणि चालत जातात त्या नावनकोंडच्या धबधब्याकडे। तर हे सर्व सिनेमॅटिकमध्ये तुम्ही पूर्ण धबधबा बघा मित्रांनो, बिहाइंड द सीन, बिहाइंड द सीन।